बरं, मग काय ठरलंय तुझं? अयो, मी काय ठरवणार आहे, तुम्ही म्हणाल तसं. हो ना, मग मी ठरवलंय की लवकरात लवकर यांचा साखरपुडा करून टाकायचा. तू आजच्या आज गावातल्या गुरुजींना जाऊन भेट आणि लवकरात लवकरचा मुहूर्त काढ. आजच्या आज? अरे हो. बरं, पण इंदू वहिनी आणि मयेकरला जरा. मी बोलली आहे त्यांच्याशी, तू नको त्याची काळजी करूस. तू गुरुजींना भेट आणि अगदी जवळचा मुहूर्त काढायला सांग त्यांना. बरं, ठीक आहे. एकदा साखरपुडा झाला की मग आपण लग्नाची पुढची बोलणी करू. हो, चालेल. काय ग, तुझा का असा पुतळा झालाय? आजी, मला कळत नाहीये हे काय होतंय, का होतंय, कसं होतंय, मला काही कळत नाहीये. अगं, पण तू कशाला विचार करतेस या सगळ्या गोष्टींचा? तू फक्त एन्जॉय कर ना. पण दुसऱ्याच्या दुःखावर मी कसं एन्जॉय करू? घ्या रामाश्रयातले स्पेशल गोड गुलाबजाम. साखरपुड्याची गोड बातमी आहे म्हणून सगळ्यांनी तोंड गोड करा. ना तुम्ही मालकांचं लग्न आहे आणि ते सुद्धा तुझ्यासारख्या गोड मुली बरोबर. मला आनंद वाटणारच. आणि गौरीचं काय? तिच्याबद्दल वाईट वाटतंय, पण तू त्याची काळजी करू नकोस. ती येईल यातनं हळूहळू बाहेर. धनंजय भाऊ, गुरुजींना फोन करा. आला वाटतं गुरुजींचा फोन? नाही हो, गुरुजींचा फोन कसा असेल? हो नाही, तुमचा नंबर दिलाय मी त्यांना, मला वाटलं त्यांचाच फोन. अच्छा अच्छा, नाही त्यांचा नव्हता फोन. तुम्ही एक काम करा, गुरुजींचा नंबर मला मेसेज करून ठेवा, मी नंतर बोलेन त्यांच्याशी. हो चालेल. हा आई, खूप महत्वाचा फोन आलाय. मी आलोच, एक 2 मिनिटात बोलून येतो लगेच. हा बोल रे साहेब, मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय तुम्हाला. हा, मी तुम्हाला भेटायला येतोय. अरे, मी रामाश्रय मध्ये आहे, इथून निघता नाही येणार मला. फोनवरच सांग. पण साहेब, पुढचा प्लॅन तर ठरवायला लागेल ना. म्हटलं ना, फोनवर सांग. इथे काहीतरी महत्वाचं चालू आहे, बोल. साहेब, कपिलचा फोन आला होता देशमुखांना. हा, काय म्हणाला? साहेब, तो म्हणाला ॲग्रीमेंटचे कागदपत्र तयार आहेत, दगडू समोर आला तरच आम्ही सह्या करू. मी तर म्हणतो उचलूयात त्याला, डोक्यावर बंदूक लावून सह्या करून घेऊ. झालं तुझं बोलून? नको तिकडे अक्कल पाजळतं. विसरलास का? तुमचं डिपार्टमेंट अजूनही कपिलला नक्की कोणी किडनॅप केलं होतं याचा माग घेत आहे. चुकूनही कपिलला किंवा त्याच्या घरच्यांना काही झालं ना तर आपण गेलोच. साहेब, आता काय करायचं मग? ॲग्रीमेंटवर सही करायला दगडू कुठून आणायचा? आणि दगडू सारखा दिसणारा दुसरा माणूसही नाही आपल्याकडे साहेब. अरे, दगडू मेलाय ना आता, त्याला का त्रास देतोस तू? आणि काळजी करण्याचं कारणच नाहीये, कारण रामाश्रय आता आपलं झालंय. कसं काय? कपिलने सह्या केल्या ॲग्रीमेंटवर? अरे, फक्त रामाश्रयच नाही, अख्खा कपिलच आपला झालाय. साहेब, मला काही समजलं नाही साहेब. तेवढं समजण्या इतकी अक्कल आहे तुला? मी सांगतो तेवढं लक्षात ठेव फक्त. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्रवाणी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू,
म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे. मी तो प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके